सर हो तुम्ही झोपा काय काढताय? व्हिडिओ कॉल चालू आहे समोर आणि तुम्ही झोपताय? ते कधी मला झोप लागली मला कळलंच नाही. हो नो, म्हणजे जेवढा वेळ मी आतमध्ये होते तेवढा वेळ तुम्ही झोपा काढत होतात. सर कुठला वॉचमॅन ड्युटीवर असताना झोपा काढतो? आता तुमच्यावर लक्ष ठेवायला वेगळा वॉचमॅन आणायचा आहे का मी? मला सांगा, तुम्हाला हे प्रकरण मिटवायचं नाहीये का? जानू तू सारखं मलाच का बोलतेस? आणि एवढा काय कन्सर्न आहे तुला त्या युनियनसाठी? त्यांच्यामुळे माझ्यावर किती अन्याय होतोय हे तुला दिसत नाहीये? सारखी त्यांची बाजू घेतेस. जयंत सर, अहो मी त्यांच्या बाजूने नाही बोलत आहे, मी आपल्या कंपनीच्या बाजूने बोलते. आणि मला सांगा, कंपनी कोणाच्या बाजूने? तुमच्याच बाजूने. जयंत सर, हे प्रकरण लवकरात लवकर मिटावं असंच वाटतंय हो मला. का कळत नाहीये तुम्हाला? आता थांबा, तो युनियन लीडर काय बोलतोय ते बघते. हॅलो दादा. मॅडम काय चाललंय? आमचा वॉचमन असा ड्युटीवर झोपा काढायला लागला तर चालेल का तुम्हाला? नाही खरंच सॉरी दादा, खरंच सॉरी. चूक झाली जयंत सरांकडून. त्याचं काय आहे ना, त्यांना असं वॉचमॅनचं काम करायची सवय नाही हो अजिबात. पण ते दिवसभर बसून होते इथे, जेवले पण नाहीयेत बिचारे अजून. मी काय म्हणते, आता आपण ही वॉचमॅनची शिक्षा संपवूयात का? मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, हवं तर हात जोडते हो तुमच्या समोर. ठीक आहे, पण परत याने कधी आमच्या माणसाला त्रास दिला तर पुढच्या वेळेस अजून कठोर शिक्षा होईल. नाही, आता जयंत सर असं अजिबात वागणार नाहीत. ते कधीच कोणाला काहीही त्रास देणार नाहीत. मी शब्द देते तुम्हाला. हा, खरंच थँक्यू. ठेवते. हा सर. जयंत सर, हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा, एवढी चिडचिड करू नका. वॉचमॅन बनून मला शिक्षा दिली होतीस ना, आज तुझ्यावर परत तीच वेळ आलीये. मला त्रास देताना खूप मज्जा येत होती ना तुला. आता तुझा त्रास बघून माझ्या मनाला आनंद होतो. आणि ही तर फक्त सुरुवात आहे, अजून खूप गोष्टींचा सूड बाकी आहे.